तर बघा आम्ही रूम चेंज केली आणि रूम चेंज केल्यापासून 6 ते 7 महिने होत आले. मी एकही आपल्या चॅनलवरती रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. तर म्हटलं आज बरेच दिवस झाले एकही व्हिडिओ शूट केला नाही, तर आज सुरुवात करूया आणि आजपासून आपले रेग्युलर रेसिपीचे व्हिडिओ यायला चालू होतील बघा. तर आज बनवला मी मस्तसा इडलीच्या भांड्यामध्ये बघा इडलीच्या आकाराचा मस्त जाळीदार ढोकळा. त्यासाठी बघा हे अगदी परफेक्ट प्रमाणात बनवलं आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं ना तरी अजिबात बिघडणार नाही असं प्रमाण आहे. कारण आपलं ढोकळ्यासाठीचं जे बॅटर आहे ते बॅटर मी बघा मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, अजिबात बिघडत नाही. त्यासाठी काय केलं, 1 वाटी बेसन घेतलं. 1 वाटी बेसन, त्यामध्ये 3 ते 4 चमचा इतकं तेल घेतलं. त्यानंतर बघा 2 ते 3 चमचे साखर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लिंबू सत्व आणि अगदी चिमूटभर हळद घातली आणि जितकं बेसन घेतलं आहे त्याच्या पाऊण वाटी इतकं पाणी घेतलं आणि याला बघा मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. त्यानंतर ते बेसनचं जे बॅटर आहे ते बॅटर बघा मी असंच अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून दिलं. त्यानंतर अर्ध्या तासानंतर बघा त्यामध्ये 1 इनोचं पॅकेट घातलं आणि त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालून परत एकदा मिक्सरला बघा 1 मिनिटासाठी छान फिरवून घेतलं. त्यानंतर जे तयार झालेलं बॅटर आहे त्यापासून मी ढोकळा बनवला. त्यानंतर काय केलं, आपण इडली जशी बनवतो तसंच इडलीच्या भांड्याला बघा छान असं तेल लावून घेतलं. त्यानंतर बघा हे जे बॅटर आहे ते थोडंसं बॅटर या इडलीच्या भांड्यामध्ये टाकलं आणि छान अशी 15 मिनिटासाठी फुल गॅसवरती आणि नंतर मिडियम गॅसवरती छान अशी आपली इडली वाफवून घेतली. इथं तयार आहे आपला मस्तसा जाळीदार इडली ढोकळा. तुम्हाला जर फुल रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे, तिथं जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर या सगळेजण मस्त गरमागरम असा इडली ढोकळा खायला. तर रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या बरं.